अर्ध
चिंता नाही मनी आशा तोडियला फासा उपाधीचा तुका म्हणेक विठोबाचे नाम आहे जवळे दाम नाही रुका अर्थ चाड चिंता नाही मनी आशा तोडियला फासा उपाधीचा महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो
विस्तार बाबाचे सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जात स्फुरदिक् प्रदेशं विधिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय। स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखं वर्धितो महामंगले पुण्यभूमे पदर्थे पतत्वेश कायो नमस्ते नमस्ते जिजामाऊली तुला वंदना ही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही दिशा मुक्तदाही घशाचे कॅन्सर होण्याची शक्यता दाट असते म्हणून दुरून बोलता येईल असा आवाज द्या हे दुःख भंजना तुम्ही प्रणाम हे दुःख भंजना तुम्ही प्रणाम जय रघुनंदन जय सिया राम जय
अर्थ चाड चिंता नाही मनी आशा तोडीला फासा उपाधीचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी निरूपणाकरिता निवडलेला अभिज्ञ 16 वर्षाचा बालक प्रवरेच्या काठाला बसला निवासी गावी विश्वात्मक वाद यज्ञ म्हणला आणि या अज्ञानी समाजाला ज्ञानाचं ज्ञानपान अलंकापूरच्या मौलींनी केलं. पण विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांनी समाधीच्या कार्यकालावधीमध्ये शिळा सरकवली आणि शिळा सरकवल्याच्या नंतर महाराष्ट्र काही कार्यकाल अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाचपडत राहिला. कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, कुणी एका जन्माला येतो का. मोगलांच्या टापानं महाराष्ट्र बेचिराख होऊ लागला. आई बहिणींच्या अब्रूची लत्ताला वेशीला टांगल्या जाऊ लागली. धर्म त्राही त्राही करू लागला. धर्मपदनाला जाऊ लागला. त्याच वेळेला पंढरीची पांडुरंग परमात्म्याला आपला अंश जन्माला घालावा वाटला. विटेवरनं खाली वाकून पाहिलं. मुकुटातनं एक मणी गळाला. तो तसाच दक्षिण वरीनं देहू गावामध्ये इंद्राणीच्या काठाला जाऊन पडला. भगवान तुकोत्तरायांचा उतार झाला. इंद्राणीचं तीर्थ पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली 4000 अभंगाची निर्मिती वंदनीय महाराजांनी केली. त्यातल्या एका अभंगातल्या एका चरणातल्या एका शब्दामध्ये ज्यांना पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार झाला ते भगवान तुकोबाराया. प्रपंचावर तुलसी पत्र ठेवलं या जगाच्या हितासाठी आणि प्रपंचावर तुलसी पत्र ठेवल्यानंतर या जगताच्या हितासाठी स्वतःच्या प्रपंचाची अवस्था म्हणाल आणि स्वतःच्या जीवनाची अवस्था म्हणाल तर काय झाले. पाणी प्यायला फुटका माठ, जेवायला फुटकं ताट, झोपायला मोडकी खाट, पण शेवटी वैकुंठाची वाट हा म्हणजे भगवान तुकोबारायांच्या परमार्थाचा थाट माई बापू. आणि ते भगवान तुकोबाराया मुखारविंदातनं काही अमृत वचन निघाली. जीवनामध्ये अनुभव आले अंगात या जगात येत असे ज्याचे अनुभव आले तर ते मुखारविंदातनं अमृत वचन निघाली आणि त्यातलीच काही अमृत वचन आज आपल्या समोर सेवेकरिता उपस्थित करवलेली आहेत. विठ्ठल निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी आपणा सर्व श्रोते सज्जन शक्तींना माहिती असलं की कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे तरी सांगणं हे वक्त्याचं पहिलं कर्तव्य ठरतं. या अनुषंगाने श्री क्षेत्र शेवगा नगरीमध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज मंगरुळकर यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्तपरायण सुधाकर महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनाने तसेच अध्यक्ष उत्तम महाराज मुरुमखेडा यांच्या कार्यकारी अध्यक्षतेखाली चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. याच्या माध्यमातून येण्याचं प्रयोजन झालं. आदरणीय श्री आमच्या उद्धवभाऊ आणि सुधाकर बाबा वाघ यांच्या माध्यमातून इथे येण्याचं हे प्रयोजन झालं. त्या अनुषंगाने उपस्थित सर्व गंधर्व स्वरूप महाराज मंडळी, आदरणीय मृदंगाचार्य माऊली, मला काही नाव आठवत नाही पण एकदम कीर्तन बाबांनी माझी वाजवली, आदरणीय विष्णू माऊली, माऊलींना दंडवत प्रणाम. तसेच अगदी वय कमी अगदी गोड हात या वयात असाय महाराज, आपल्या वयात आल्यावर काय रत्नाची खान आहे. आदरणीय काय नाव दादा, ज्ञानेश्वर माऊली, आदरणीय ताल मृदंग सम्राट, अगदी कमी वयात एवढं ज्ञान अर्जन करणं, मृदंगाची थाप ऐकताना फार गोड वाटते, पण जेव्हा प्रॅक्टिस होते, रियाज होतो तेव्हा बोट फुटतात महाराज. असे आमच्या माऊलींनाही या ठिकाणी दंडवत प्रणाम. तसेच आदरणीय गायनाचार्य माऊली, नाव मला सांगत चला, आदरणीय भरत माऊली, माऊलींना दंडवत प्रणाम. तसेच अर्जुन माऊली, माऊलींनाही दंडवत प्रणाम. तसेच कुंडलिक महाराज, माऊलींनाही दंडवत प्रणाम. काकडे बाबांनाही या ठिकाणी दंडवत प्रणाम. विनेकरी दादा, अगदी आमच्या बाबांनाही दंडवत प्रणाम. आदरणीय कदाचित भारुडकर बाबा असावे नाथबाबांच्या पालखी सोहळ्यामध्ये, बाबांना दंडवत प्रणाम. आपण सर्व श्रोते सज्जन शक्ती आहात. सुंदर अशी ऑपरेटिंग साऊंड सिस्टम दादा, आपणासही दंडवत प्रणाम. म्हणजे ज्येष्ठ बंधू कर्मयोगिनी गोशाळेचे सहसचिव, त्यांनी आज या ठिकाणी पोहोच केलं. दादांच्याही चरणी या ठिकाणी दंडवत प्रणाम. श्री नितीनदा
आणि सुंदर असं चित्रीकरणवाले दादांनाही दंडवत प्रणाम. फक्त काही मुद्दे असतात की ते मीडिया समोर येऊ नये, त्याची तुम्ही काळजी घ्यावी. आपल्या धर्माची माणसं आहोत आपण सर्व. अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर असा चालत असलेल्या सुंदर वातावरणामध्ये अखंड रिडम सप्ताह सुंदर असे विनेकरी दादा, अगदी खूप आनंद वाटतो जेव्हा आमचे बालवारकरी आमचे युवा या सप्ताहामध्ये अगदी सहभागी स्वतःला झोकून देतात. आनंद वाटतो महाराज. आपला संप्रदाय, आपली संस्कृती आपल्या युवतींनी टिकवली पाहिजे आणि आनंद वाटतो. अगदी गोड असे वारकरी कुठल्या संस्थेच्या नवल बद्रीनाथ बाबा नवल गिरथमाजी बाबांनंतर बाबांचंच नाव निघतं. सुंदर असे नवल बाबांच्या या ठिकाणी विद्यार्थी आहेत. सर्व माझ्या बालवारकऱ्यांच्या चरणारविंदावर दंडवत प्रणाम. सर्व मातृशक्ती व पितृशक्ती सर्वांच्या चरणी या ठिकाणी दंडवत प्रणाम. आता मात्र त्या ठिकाणी सेवेला प्रारंभ. पंढरीशी भगवान परमात्मा आणि सद्गुरू महाराज बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रगट करतील ना, तसा हा अभंग सोडवण्याचा मी थोडक्यात इथे प्रयास करीन. विठ्ठल विठ्ठल तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबराया आपल्या जीवनाची स्थिती प्रतिपादन करतात समाजाच्या समोर. काय सांगितलं तुकोबरायांनी? तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. लोकांनी म्हणावं आता सांगावया उरले नाही, मग काही राहिलं नाही का जवळ? पैसा पाणी तुकोबरायांनी म्हणावं अर्थ साड चिंता नाही म्हणी आशा. म्हटले सर्व कशाची आशा नाही, म्हटले कशाचीच नाही. लोक काय म्हणतील, एवढे श्रीमंत होता तुम्ही. त्यावेळेला तुकोबरायांनी म्हणावं तोंडी येला फासा उपाधीचा, आता मला कशाचीच भीती लाज राहिली नाही बाबा. लाज भय शंका दुरावी मान या अवस्थेला प्राप्त झाले. लोकांनी म्हणावं मग काय आहे तुमच्याकडे? तुकोबरायांनी म्हणावं माझ्याकडे छाती ठोकून सांगावा तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी थांब नाही रुका. माझ्याकडे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाशिवाय एक रुपया राहिला नाही, कारण सर्वस्व दान केलं होतं तुकोबरायांनी. असं सरळ सरळ अभंगाचा वावरता आपल्या समोर ठेवण्याचा थोडक्यात प्रयत्न. विठ्ठल तुकोबराय सांगतात तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. तन समर्पित केलं. तन म्हणजे हा देह शरीर समर्पित केलं. आणि राहिला विषय मनाचा. आता माणसाचं मन बघा, मन किती बेकार आहे हो. किती खरं सांगा आहे की नाही? काय काय म्हणताय बाबा आपलं मन नाही चांगलं आहे, म्हणता की नाही तुम्ही? आपल्या मनासारखं मन अख्ख्या गावात नाही कुणाचं. मन किती बेकार आहे. मन जर आता म्हणलं ना उठ काय ऐकतो कीर्तन, चल मळ्यात पाणी भरायला, रात्रीची लाईट आहे, सोडून ते मळ्यात जातं. तर इतकं बेकार मन आहे. त्या मनावर आपला काबू नाही आहे, ताबा नाही आहे. पण तुकोबराय सांगतात की तणाचा विषय झाला शरीराचा, राहिला विषय मनाचा. हे मन सुद्धा त्या विधात्याच्या चरणी समर्पित केलं. आता तन मन आणि तिसरा विषय आहे धनाचा. तर धन किती दान दिलं तुकोबरायांनी. आपण थोडस दान धर्म केला की आपण म्हणतो आम्ही हे दान दिलं, आम्ही ते दान दिलं. आपलं दान कुठेच बसत नाही, कोणत्याच पारड्यात बसत नाही. तुकोबरायांच्या बाबतीत जर विचार केला तर विचार करा, त्या कार्यकालावधीमध्ये 750 एकर जमीन दान दिली, 65 लाखाची जागिरी वाटून दिली. आणि एवढा दान दिल्याच्या नंतर लोकांनी म्हणावं तुकोबा अरे दानशूरपणाला काही सीमा असावी, किती दानशूर आहात. त्यावेळेला तुकोबरायांनी म्हणावं बाबांनो, जगामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण भिकारी आहोत. जगामध्ये एकच दाता आहे, तो दाता म्हणजे कोण आहे? विटेवारी जाची पाऊले समान, विटेवारी जाची पाऊले समान, विटेवारी जाची पाऊले समान, विटेवारी जाची पाऊले समान, विटेवारी जाची पाऊले समान. विटेवारी जाची पाऊले समान.
विटेवरी ज्याची पाऊले समान, त्याच्यासारखा दानशूर जगात कोणीच नाही आहे म्हटले. कारण आता जगातल्या दानशूराचा जर आपण विचार केला तर दान देतात, पण जर उशिरा जर मदत करतात दानही देतात. दान दिल्यानंतर जवळपास जर जास्तच वर्गणी जर दिली, जास्त दक्षिणा जर दिली तर कमीत कमी 25 नातलगांना फोन आला की पहिले सांगत असतो पठ्ठना अमुक अमुक पावती फाडली, 10,000ची 5,000ची पावती फाडली हो, आमच्या गावात सप्ताह होता, अमुक अमुक गोशाळेला एवढी पावती फाडली. आपण कमीत कमी 25 लोकात सांगतो. आणि उसने जरी पैसे दिले एखाद्याला तर आपण काय म्हणतो, थोडेसे लेट जर आले ना महाराज तर माणसं म्हणतात घर बुडव्या म्हणतात, मूर्खाय म्हणतात, अरे त्याला व्यवहार कळत नाही म्हणतात. पण देवाने एवढं दिलाय आम्हाला, किती दिलाय. यदा आदित्यगतम तेजोच्चगतम हासयति किलम यत् चंद्रमसि यच्चाग्नुत तेजो विद्धि मामकम. सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश अनलिमिटेड दिला. जन्मापासून आतापर्यंत अनलिमिटेड ऑक्सिजन दिला. त्याच्या मोबदल्यात आम्ही काय दिलंय त्या देवाला, आणि काय आहे आमच्याकडे देण्यासारखं महाराज? काहीच नाही आहे. आपल्याकडे फक्त तन आणि मन हेच देवाला देण्यासारखं आहे महाराज. आणि तुम्ही म्हणाल धन, तर धन देवाला लागत नाही ना. तुम्हारी धन दौलत चाहिए ना कपड़ा ने लत्ता. भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान. भाव नहीं तो कुछ भी नहीं है, भाव नहीं तो कुछ भी नहीं है. भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान, भाव के भूखे हैं भगवान. भाव के भूखे हैं भगवान, भाव नहीं तो कुछ भी नहीं है. देवाला फक्त भाव पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव ज्याला दुरी नाही देव त्याला. देवाला काही लागत नाही. आणि आपल्याकडे काय आहे महाराज देण्यासारखं? ज्याला तुम्ही माझं माझं म्हणता ते तुमचं नाहीच आहे. मग देह हे काळाचे,
येथे मनुष्याचे काय आहे? काय आहे आपलं? आपलं फक्त इगो आहे, गर्व आहे, हे माझं ते माझं, हा गैरसमज आहे. तुम्ही ज्याला माझं म्हणता पण त्याने म्हणावं हे सुद्धा माझं आहे. जे कधीच तुम्हाला माझं म्हणत नाही तुम्ही त्याला माझं म्हणता. तुम्ही ज्या घरात राहतात ते घर कधी म्हणतं का हे माझं आहे म्हणून? ते घर कधी म्हणत नाही माझं मालक आहे, पण हे काय म्हणतं? माझं घर आहे. अनोळखी घरात कोणी, हे कोण आहेस रे तू, कोणाच्या घरात निघालास, आमच्या घरात येऊ नको. ज्याला ज्या धनाला तुम्ही माझं म्हणता ते धन कधीच म्हणत नाही हे माझं आहे म्हणून. ज्या पैशाला तुम्ही माझं म्हणता, उदाहरणार्थ आता तुम्हाला करमाड जवळ आहे, करमाडचा बाजार असावा किंवा मार्केट असावा. करमाडच्या मार्केटला एकानं, शौग्यातल्या एका युवकानं एक बिझनेस सुरू केला आणि योगायोग त्या दिवशी त्याला 50,000 रुपयाची त्याला तो प्रॉफिट, ते नफा निघाला. 50,000 रुपये त्याच्या खिशामध्ये आले आणि 50,000 रुपये आल्याच्या नंतर ती पैशाची जुडी त्यानं खिशामध्ये टाकली. दुकानामध्ये त्याच्या 500 रुपयाला एकानं हात लावला, उचलणार तर मला, ए चोरायस का, माझे पैसे आहे, हात लावू नको पैशाला. काय म्हणलं? हे माझे पैसे आहे. पण तेच 50,000 रुपयाची जुडी घेऊन तो शेवग्याला यायला निघाला. मध्ये ढोरजळगाव मध्ये 2-4 चोरांनी पाहिलं, चांगला बिझनेस झाला, याला पकडलं पाहिजे, आपला फायदा होईल. चोरांनी त्याला पकडलं, मारायला सुरुवात केली. यानं विचार केला, मार खाणं का होईना पण पैसे वाचले पाहिजे. आणि काय केलं, खिशातली 50,000ची जुडी काढली आणि अशी शेतामध्ये बाजूला फेकली अंधारामध्ये. त्याला वाटलं आता जरी मारलं रात्री काय चोरांना दिसणार नाही, पण सकाळी येऊन ते पैसे घेऊन जाता येईल. त्याने ती जुडी बाजूला फेकली. आता हा काय म्हणत होता, पैसे माझे आहे, पैशाची जुडी माझी आहे. पण याला चोरांनी मारायला लागल्याच्या नंतर ती पैशाची जुडी असं म्हणते का, मारू नका हो, माझा सोखी आहे, इथपर्यंत मी त्याच्याच खिशात बसून आले म्हणते का? ती नाही म्हणत. पण हे काय म्हणतं, पैसे माझे आहे, तुम्ही त्याला माझं म्हणा. या विश्वामध्ये 2च तत्व असे आहेत, एक आहे संत आणि दुसरे आहे भगवंत. त्यांना आपलं म्हणलं की त्यांनीही तुम्हाला आपलं म्हणलं, आपलंसं केलंच पाहिजे. आपुला तो एक देव करुणी, आपुला तो एक देव करुणी, आपुला तो एक जीवा सुख नोहे. तर बघा, मी 2 तत्व सांगितले, एक आहे भगवंत आणि दुसरे आहेत संत. आता यांच्याकडे गेलं की यांनी आपल्यासारखं केलंच. काय पुरावा आहे? आणि पुराव्याशिवाय महाराजांनी समाजात उतरूच नाही. आणि पुरावा नसेल तर महाराज पुरावा, म्हणजे शेवग्यामध्ये एखादा खड्डा करावा आणि त्याच्यात महाराज पुरावा, समज द्यावा पुरावा. आणि पुराव्याशिवाय मीही बोलणार नाही. बघा, संत आणि भगवंत अशी 2च तत्व या विश्वामध्ये आहेत. त्यांना आपलं केलं की त्यांनी आपलंसं केलंच. बघा, संतांच्या सहवासामध्ये एक खांब आला, महाराज खांब. त्या खांबाला नुसतं टेकून बसले, त्याचा आधार आश्रय फक्त टेकून बसले महाराज. तर त्या खांबाला टेकून बसले. खांबानं विचार केला आपण आधार दिला पाहिजे. खांबाचा उद्धार झाला महाराज. त्या खांबाने ज्ञानोबरांना आपलं म्हणलं तर ज्ञानोबरांनी त्या खांबाला पण आपलं म्हणलं. किती आपलं म्हणलं महाराज, की त्या खांबासाठी मंदिर उभं राहिलं. आणि कीर्तनकारांचे नंबर लागतात महाराज तर कीर्तन करण्यासाठी. ही किमया संतांची आहे. रेडा संतांकडे गेला, संतांकडे गेला नाही महाराज. संत तिथून जाऊ लागले आणि तो रेडा तिथून जाऊ लागला. पण रेड्याला ज्ञानोबरांकडे आणलं होतं. ज्ञानोबरांनी त्या रेड्याला आपलं केलं महाराज आणि आपल्यासारखं केलं. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आणि मग देवाकडे गेल्यावर देव काय करतो, बाप रखुमादेवर विठ्ठलाचे भेटी आपुले संसाठी करू विठ्ठला.
देव पहावयासी गेलो तेथे देवाची होनी ठेलो. याला म्हणतात स्वरूपता नावाची मुक्ती माय बापू हो. देवाकडे गेलं की त्याच्यासारखं केलंच, पण जात असताना कुठलाही स्वार्थ नको आहे, काही प्रलोभन मनामध्ये नको आहे. जावं महाराज, ईश्वरी मार्गामध्ये भरपूर काठी आहे, सोपा नाही आहे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. भक्ती ही सामान्य नाही आहे आणि भक्ती अवघडही नाही आहे महाराज. कारण कशी अवघड नाही आहे, भक्ती करत असताना देव काय करतो. काही माणसं म्हणतात जर तुम्ही एवढी भक्ती करता तर मग तुमच्याजवळ संपत्ती नाही आहे, तुमच्याजवळ पैसा अडका काहीच नाही आहे. कारण पैसा अडका जर आपल्याजवळ राहिला तर आपल्याला देवाची आठवण होणार नाही. देव काय करतो, सर्व काही काढून घेतो. नातलग सुद्धा महाराज नातलगांचं प्रेम ठेवत नाही. पैसा संपत्ती सर्व काही काढून घेतो आणि हे सर्व माया मोह दूर झाल्याशिवाय त्याची प्राप्ती आपल्याला होत नाही, त्याची ओढ आपल्याला लागत नाही महाराज. आपण म्हणतो समाजाने त्रास दिला, नातलगाने दूर लोटलं, नातलगाने नावं ठेवली. अरे नावं ठेवू द्या, नावं ठेवणारा जर नावं ठेवायचा गुणधर्म सोडत नसेल तर आपण आपला सत्कार्याचा गुणधर्म का सोडावा महाराज. त्याच प्रवर्गाकडनं शिकावं. एक वर्ग असा आहे महाराज, तो कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही, आणि एक वर्ग असा आहे त्याला दुर्जनातही सगुण दिसतो, सज्जन दिसतो माई बापू. का तर ज्याला आत्मसाक्षात्काराची गोडी लागली, ज्याला आत्मसाक्षात्कार झाला त्याला दुर्जनातही सज्जन दिसू लागतो महाराज. आणि तो आत्मसाक्षात्कार होण्यासाठी परमार्थ आहे. कथा कीर्तन कशासाठी आहे तर आम्हाला आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचायचं आहे. हसण्यासाठी नाही, विनोदासाठी नाही आहे महाराज सत्य. पण आज सध्या परिस्थिती अशी आहे, विनोद असेल, विनोदाच्या गोष्टी गोड वाटेल, वैराग्याच्या गोष्टी आवडत नाही लोकांना. पण लक्षात ठेवा, हसायचं असेल तर तुम्हाला मोबाईल आहे, टीव्हीच्या सिरियल आहे. हे कीर्तनाचं व्यास, कीर्तनाची गादी कशासाठी आहे महाराज. 18 पुराण, 4 वेद, गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, एका लाखो थोरवीर पुरुषांच्या गाथा आपल्या जवळ आहे. एका कीर्तनकारानं 10 जन्म घेतले तरी सुद्धा आपल्या खजिना संपणार नाही महाराज. एवढा आहे आपल्या जवळ. आणि एवढं असताना जर आम्ही प्रपंचाच्या गप्पा या नारदाच्या गादीवरनं माराव्या तर त्या ठिकाणी महाराज संप्रदायाचा जाहीर अपमान आहे. देती घेती दोघं सोबत नरका जाती. विठ्ठल तर बघा काय चालू होतं आपलं, आपणा सारिखे करीत तात्काळ. हे आहे सावधान आणि आपण आहात विश्राम म्हणजे बेसावध. आपल्या लक्षात राहत नाही. आपण सारिखे करीत तात्काळ. संतांकडे गेलं की त्यांच्यासारखं केलंच. का तर संतांनी काय केलं नेमकं, तन मन धन दिले पंढरीराया. तन म्हणजे हे शरीर समर्पित केलं. म्हणजे तुकोबरायांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बघा हा देह समर्पित केला. मग देह समर्पित केल्याच्या नंतर तुकोबरायांना जर काही त्रास झाला, काही आता शरीराची रचना आहे महाराज, आजार वगैरे या गोष्टी, काही माणसं म्हणतात तुम्ही भजन करता मग तुम्हाला सर्दी कशी झाली, असे काही असतात ना महाराज. सर्दी कशी झाली, मग तुम्हाला थकवा कसा आला. जर देव एनर्जी देणार आहे तर बाबा तो शरीराचा गुणधर्म आहे. बघा तुकोबरायांना आजार झाला. कोणता आजार झाला, कोणताच आजार नाही झाला, एकच आजार झाला होता, हरिनामाची गोडी लागली होती महाराज. इतकं चिंतन चाललं जीवनामध्ये आणि इतकं चिंतन चाललं, पण तिथे सुद्धा तुकोबरायांना विरोध झाला. तुकोबरायांच्या गावामध्ये अर्थात देहू गावामध्ये शिवा कासाराच्या पत्नीने तुकोबरायांना स्नान करण्यासाठी बोलावलं आणि स्नान करण्यासाठी बोलावलं महाराज. म्हणले मला श्री गुरूंना, मी तुम्हाला गुरुस्थानी मानते, संतांना स्नान घालावं. अजूनही आपल्याकडे पद्धत आहे महाराज, श्री गुरूंना संतांना घरी बोलावलं जातं आणि अगदी 5-10 महिला मंडळ असेल, स्त्री संत असेल तर महिला आणि पुरुष संत असेल तर पुरुष मंडळी त्यांना स्नान घालतात. आजही ती प्रथा आहे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, नवे तर हिंदुस्थानमध्ये. तर तिनं तुकोबरायांना घरी बोलावलं, पण रात्रभर पाणी उकळत ठेवलं होतं. रात्रभर पाणी रात्रभर पाणी बोट घातलं तर छाले निघावे महाराज, अशी अवस्था त्या पाण्याची झाली होती. इतकं पाणी उकळलेलं होतं. एवढं उकळलेलं पाणी तुकोबरायांना बोलावलं, तुकोबरायांना स्नानासाठी बसवलं. तुकोबरायांना आणि स्नान करण्यासाठी एवढं उकळणारं पाणी तिने तिथे ठेवलं. तुकोबरायांच्या अंगावर पाणी पडता क्षणी अंगाचे छाले निघाले. दाह झाला महाराज तुकोबरायांचा. अगदी भयान त्रास झाला तुकोबरायांना. किती त्रास झाला असेल, पण त्यावेळेला तुकोबराया डॉक्टरकडे पळाले नाही, गार पाणी अंगावर ओतले नाही. तर तुकोबरायांनी काय करावं महाराज. जय माझी काया
माई बापा कुठल्या वैद्याकडे गेले नाही महाराज, तर अशी करून हात तुकोबरांनी त्या देवाला द्यावे महाराज. तर तो देहाचा देवाला हाक दिल्यानंतर देहाला जो वणवा लागला ती दावकता शांत झाली. बिना वैद्याची, बिना डॉक्टरकडे न जाता दाहकता शांत झाली. पुढे त्याच देहू गावामध्ये गाथा बुडवायला लावला तुकोबरायांना. गाथा बुडवला महाराज. पण संतांचे शब्द कधी चाऱ्याने जळत नसतात, संतांचे शब्द कधी बुडत नसतात, संतांचे शब्द कधी लोप पावत नसतात. कारण जे बुडतं ते संत कधी देत नाही, जे नाचतं ते संत कधी देत नाही, जे जळतं ते संत कधी देत नाही महाराज. संतांनी जे दिलाय ते दिव्य दिलंय, आम्हाला अलौकिक दिलाय. संतांचं वाङ्मय बघा. रामेश्वर शास्त्रीने तुकोबरायांचा गाथा बुडवला महाराज, बुडवायला लावला. पण इंद्राणी माऊलीची ताकद नाही झाली महाराज म्हणजे तुकोबरायांचा गाथा बुडवण्याची, तो भिजवण्याची. कारण त्यागाचं प्रतीक, वैराग्याचं प्रतीक होतं, जडजडीत वैराग्य होतं महाराज. इंद्राणी माऊलीच्या समोर महाराज गाथानेला सांगितलं, मा जर भगवान परमात्म्याच्या चिंतनाशिवाय काही व्यतिरिक्त जर असेल तर हे बुडवून टाक. पण यामध्ये जर दिव्यताच असेल आणि माझ्या भगवान परमात्म्याच्या आदेशानं जर या सर्व गोष्टी झालेल्या असेल ना माऊली, तर बस तूच आहेस. आता सर्वांनी मोकललं मला, नाही कुणाचे कुणी म्हणे, सगळे सोयरे सर्वांनी त्यागलं, पण आता मात्र त्या ठिकाणी माय तूच आहेस. हा जर सत्य ग्रंथ असेल, भगवान परमात्म्याच्या आदेशानं जर हा निर्माण झाला असेल आणि भगवान परमात्म्याच्या अधिष्ठानाचा साक्षात्कार झाला या ग्रंथात आणि या प्रत्येक शब्दामध्ये जर झाला असेल ना माय, तर तुझ्या पदराच्या हाड झाकून ठेव ग माय, हे बुडू नकोस. महाराज इंद्राणी माऊलीची ताकद नाही झाली महाराज गाथा बुडवण्याची. नाहीतर बघा, जळी दगडा सहित वया जैशा तारी येल्या लाह्या, जशा लाह्या तराव्या महाराज पाण्यामध्ये तरंगाव्या, अशा प्रकारे तो गाथा सुद्धा त्या ठिकाणी बुडला नाही महाराज. एवढं दिलाय आम्हाला संतांनी. काय दिलाय महाराज. हे देत असताना आमच्या संत महात्म्यांना कितीतरी प्रसंगाला सामोरं जावं लागलं. लोकांनी कलंक लावावा, कुणी नावं ठेवावी, पण तुकोबरायांचं ठरलेलं होतं, तुका म्हणे हसे जन नाही कान तय ठाई. कारण लोकांचा धंदा झालाय म्हणले काय, नावं ठेवण्याचा. लोक काय म्हणतात, ज्याला अंतिम ध्येयापर्यंत पोचायचं आहे, त्याला अंतिम साध्यापर्यंत पोचायचं आहे, आणि जीवन जगताना लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जीवन जगावं महाराज. तो परम ध्येयापर्यंत पोचला. लोक काय म्हणणार आहे, हे घोड्यावर चालवू लागला, करमडवरून इकडे येण्याने घरी ढोर जळगाव जवळ आलं. त्याला अशी कल्पना, अशी बातमी कळाली की शेवग्यामध्ये कीर्तन आहे कथाईचं. जाऊ म्हणलं कीर्तनाला. आलं ते ढोर जळगाव पर्यंत घोड्यावर बसून आलं. पैसे नव्हते त्याच्याकडे यायला, तिकिटाला काय असेल ते आपलं घोड्यावर बसून आलं ढोर जळगाव मध्ये. तिथं त्याला 2-4 महाशय भेटले आणि घोड्यावर बसलेलं 2-4 महाशयांनी पाहिलं. म्हणले काय मूर्ख आहेस रे, म्हणले तू डोक्याचा भाग नाही का तुला. म्हणजे काय झालं, अरे मुक्या प्राण्यांवर काही दया करावी, एवढा धडधाकट माणूस पहिलवान दिसतो आणि तुझ्या त्या घोड्यावर बसला, उतर म्हणले खाली. मूर्खा, प्राणी मात्रांवर दया करावी, आपली संस्कृती काय सांगते. विचार केला, खरंच आहे गड्या. उतरलं ना खाली, उतरला. पुन्हा शेवग्याच्या ते शेतातली घरं लागली, त्या बऱ्याच वस्त्या. समोर आलं, 2-4 महाशय भेटले. म्हणले जय हरी, म्हणे जय हरी. कुठे निघाला म्हणे कीर्तनाला. मूर्खास का म्हणले, काय झालं, अहो पण डोक्याचा भाग पाहिजे, जवळ साधन असून तुम्ही त्याचा उपयोग घेत नाही म्हणे. आता कसा उपयोग घ्यायचा म्हणे, अहो घोडा आहे जवळ, खुशाल पायी निघाला तुम्ही, बसा म्हणले घोड्यावर, कीर्तनाला उशीर होईल. बसला ना घोड्यावर. गावाच्या जवळ आलं. गावाच्या जवळ आल्याच्या नंतर पुन्हा लोक म्हणले, का रे मूर्खास काय म्हणले तू, घोड्यावर बसला, कीर्तनाला निघाला, घोड्यावर बसून निघाला, उतर म्हणले खाली. पुन्हा खाली उतरलं. आणि मग कीर्तनात आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. घोड्यावर बसलो तर लोकांनी म्हणावं पायी चल, आणि पायी चाललो तर म्हणावं घोड्यावर बस. नेमकं करावं काय. अरे ज्यानं लग्न केलं त्याला म्हणतात कशाला केलं, आणि ज्यानं लग्न नाही केलं त्याला म्हणतात लग्न केलं तर बरं झालं असतं. अशी माणसं आहे महाराज. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. तर मनमार्गे गेला तो तेथीचे मोकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य, मग करावं तरी काय. तर संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला त्याचा अवलंबन आम्ही करावं. संत महात्म्यांनी काय सांगितलं मला, हित ते करावे देवाचे चिंतन. बघा, तेजोनिया धन, हे धन हे सर्व याचा त्याग करून अखंड त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करावं. काही म्हणतात जर त्याचं चिंतन केलं तर बाकीचा वजन वाहणार आहे.
तिथेही पुरावा दिला तुकोबारायांनी. तुझी चिंता त्याची सर्व आहे. 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 आवडीने आले हरी नामाची. तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुझी चिंता त्याची सर्व आहे. आमचे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात की आवडीने व्हावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. इकडे जगद्वंदिनी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. त्याच्यावर भार सोपवला ना महाराज त्याच्या मार्गाने निघालं. जवळ काही ठेवत नाही पण कमी काय पडू देत नाही महाराज. जवळ एक रुपयाही ठेवणार नाही. साधकाजवळ का साधू संतांजवळ काय आहे तुमच्याकडे भरपूर आहे सांगायला. पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, डिग्री आहे, अजून मुलं आहे, नातवंड आहे, सुना आहे, जावई आहे, सगळे सोयरे आहे. तुकोबारायांकडे काय होतं महाराज सांगायला. तुकोबारायांकडे एकच होतं तन मन धन दिले पंढरीराया. आता सांगा बाई उरले नाही. आणि संतांजवळ काय आहे महाराज सांगायला. संतांजवळ फक्त एकच आहे. तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी दाम नाही रुका. बघा संतांनी जे दिलाय आम्हाला ते अलौकिक आणि दिव्य दिलाय ते कधी संपू शकत नाही महाराज. काय दिलाय आम्हाला नेमकं संतांनी बघा आला हो म्हणून या ठिकाणी सांगून जाईल. सरकारने दिलेला पुरत नाही. पुरत का 5 किलो गहू, 2 किलो 3 किलो तांदूळ, 1 तेल पुडा, 1 किलो साखर. नवीन तर सध्या जरा क्रेज सुरू आहे लाडकी बहीण योजना. तुम्हाला मिळालेत का पैसे? तर सगळ्यांना मिळाले. पुरले का हो? आपल्याला किती दिलं म्हणजे पुरणार आहे हो? किती देऊ द्या हो? 2000 काय 2 लाख रुपये महिना दिला तरी आपल्याला पुरणार नाही. बघा सरकारने दिलं पुरत नाही आणि मायबापांना दिलं उरत नाही. तुम्ही म्हणतात तुम्हाला काय माहिती मायबापांना दिलं उरतं की नाही. 3 पिढ्या बसून खातील एवढं पंजोबाणी कमावून ठेवलं. या गुंठा बिगाभर जमीन आम्ही कुठं घेतली नाही म्हणे. काहीच नाही केलं. फक्त याच्या काड्या कर त्याच्या काड्या कर, याला नावं ठेव त्याला नावं ठेव, एवढंच केलं आयुष्यात, बाकी काही नाही केलं. बघा मायबापानं हा देह आम्हाला दिला. या देहाची 3 चिमूट राख होती. हा देह मागे उरत नाही. सरकारने दिला पुरत नाही, माय बापानं दिलं उरत नाही. सत्य कधी डरत नाही, कीर्तिवान कधी मरत नाही, समुद्र कधी भरत नाही, जहर कधी पचत नाही, संतांनी दिलं कधी सरत नाही आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. तुमच्या डोक्यात आणि तुमच्या डोक्यात जर शिरलं असतं चांगल्या प्रकारे परत कशाला कीर्तनाला यावं लागलं असतं. तुम्ही काय म्हणले असते आता उद्धव भाऊ आता ह्या वर्षी काय त्या महाराज ताईला बोलू नका, फिट आहे आमच्या डोक्यात आहे. हे गायक वादक परत बोलू नका, त्या चाली आमच्या फिट आहे. आता ह्या चालीपेक्षा ह्यांच्या चाली फार जबरदस्त तेच जाणे. अशा प्रकारे त्या ठिकाणी संतांनी जे दिलाय काय दिलं महाराज. केले उपकार सांगो काय आपण करी ऐसे माय घरवे कांदे देखिले पाय दिले अक्षया भय केले संती जी कृपा केली ती कधी संपणार नाही. किती कल्प गेले म्हणजे माय ज्ञानेश्वरी संपणार आहे. किती कल्प गेले म्हणजे माझ्या तुकोबारायांचा गाथा संपणार आहे. किती कल्प गेले म्हणजे व्यासांचा भागवत संपणार आहे. किती कल्प गेले म्हणजे माझ्या वाल्मिकीजींनी दिलं रामायण संपणार आहे किंवा गोस्वामी तुलसीदासजींनी दिलं रामायण संपणार आहे. किती कल्प जाऊ द्या हे संपणार नाही आहे. जे संपत ते कधी संत देत नाही माई बापू.
म्हणून संतांचे उपकार आहेत. कारण बघा संत महात्म्यांनी काय केलं, हे शरीर त्या भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं, मनही समर्पित केलं, धनही समर्पित केलं. मग सांगायला काहीच नाही राहिलं महाराज, काहीच नाही राहिलं, सर्व समर्पित केलं, भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित झाले. एवढी भक्ती तुकोबारायांच्या जीवनामध्ये होती माईबाप हो. बघा भक्तीला प्रारंभ झाला, भजनाला प्रारंभ झाला, गावातल्या लोकांनी प्रतिबंध करावा. तुकोबा गावात राहायचं असेल ना भजन करता येणार नाही, त्यावेळेला तुकोबारांनी म्हणावं तुका म्हणे हासे जर नाही का नतई ठई. तुकोबारांनी म्हणावं अरे तुम्ही भजनाला विरोध करता, मग मी भजन करायचं का बंद करू? जे तुम्हाला आवडत नाही ते मला आवडतं. विषयाचा पुढी पाडू गोडू परमार्थ लागे कडू कडू विषय गोडू जीवाशी झाला, अशी अवस्था तुमची झाली, पण मी भजन सोडणार नाही. तुकोबारांनी गाव सोडलं महाराज, अशी अवस्था झाली. आता काय खावे कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. अरे ज्याच्या बळानं गावात राहत होतो कोपला पाटील गावीची लोक, आता काय खावे कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. अरे ज्याच्या बळानं मी गावात राहायचो तो गावचा पाटील कोपला, आता काय करावं? त्यावेळेला तुकोबारायांनी महाराज गाव सोडलं, भंडारा डोंगर गाठला, भजनाला प्रारंभ झाला. इतकं भजन तुकोबारायांच्या जीवनामध्ये होतं, इतकं भजन होतं महाराज. एक क्षणभर सुद्धा माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे भजनाला प्रारंभ झाला. पण तुकोबारायांची पत्नी होती ना महाराज, एक खानदानी पत्नी होती, आताच्या पत्नीसारखी नव्हती. आताच्या काही संस्कार राहिले महाराज, विभक्त कुटुंब पद्धती, घरात मोठी माणसं आल्यानंतर कसं वावरावं हे सुद्धा संस्कार आमच्या लेकी बाळींना राहिले नाही महाराज. आला ओघ म्हणून सांगून जाईल, ज्यावेळेला आमच्या मुली कॉलेजला जातात, खरेदीला जातात, बाजारात जातात, माझ्या माता मावळ्याने बऱ्याचशा महिला मुली आम्ही अशा बघतो की त्यांच्या अंगावर ओढणी नसते, ओढणीची काय लाज वाटते. अरे आपली संस्कृती काय शिकवते बघा. ज्या वेळेला आपल्या लेकी बाळी घराच्या बाहेर जातात ना, त्या लेकीचे वस्त्र अगोदर बघा, अंग भरून तिचे वस्त्र असावे. कुठे चालली आमची संस्कृती? फाटक्या जीन्स घालून नालायक अवलादी कॉलेजला निघाल्या महाराज, हे आपले संस्कार नाही आहे. अराजकता मातणार नाही तर काय होणार आहे महाराज महाराष्ट्रामध्ये? घरातल्या मुलीच्या मोबाईल मध्ये फेसबुक नसावं, तिच्या फोन मध्ये व्हॉट्सअप नसावं, त्या मुलीच्या फोन मध्ये लग्नाच्या अगोदर नंतर सुद्धा फेसबुक नसावं. इतर धर्माच्या मुलीच्या कधी तुम्ही मला फेसबुक दाखवा अकाउंट, कशासाठी पाहिजे आमच्या मुलींना फेसबुक? त्याच फेसबुकच्या माध्यमातून फ्रेंडशिप डेच्या माध्यमातून नाही त्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये पडतात आणि क्षणभंगूर प्रेमासाठी 20-22 वर्षापर्यंत तळ हाताप्रमाणे जपणारा बाप, त्या बापाला आत्महत्येची वेळ या प्रकरणामुळे येते. आणि म्हणून घरातल्या मुलीचं फेसबुक असू नये, घरातल्या मुलीच्या मोबाईलवर तुमचा ताबा असावा. बऱ्याच माई बापाला मुलीच्या मोबाईलचे पासवर्ड माहिती नाही, मुलींची लॉक माहिती नाही महाराज. पर्सनल व्हॉट्सअप, पर्सनल फेसबुक या गोष्टी कशासाठी पाहिजे? नको आहे त्या गोष्टी. माझ्या अनेक माता भगिनी इथे बसलेल्या आहे, सांगून जाईल जीवनामध्ये सर्व काही करा, पण पळून जाऊन कधी लग्न करू नका. कुठल्याच माई बापाला वाटत नाही की माझ्या मुलीचं वाटोळं व्हावं म्हणून. मनो मार्गे गेला तो तेथीची मुकला, हरी पाठी स्थिरावाला तोच धन्य. मग म्हणताना आमचा बाप काय देव आहे का? देवाचा आहे. माय बाप केवळ काशी तेने न सावे ते तशी, त्याला कुठे जायची गरज नाही. मनाने कधी निर्णय घेऊ नका. वय अज्ञान असतं, पण त्या बालपणामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठांचा सल्ला आम्ही घेतला पाहिजे, संत वाङ्मयाचा सल्ला आम्ही घेतला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी विषय आला होता आपला तुकोबारायांची पत्नी, खानदानी पत्नी होती महाराज. आताच्या पत्न्या, आताच्या बाया काही संस्कार राहिले महाराज? काही नाही. संस्काराचा बट्ट्याबोळ संस्कृती जर जपायची असेल ना माता माऊलीनं, तुमच्या हातामध्ये आहे. कारण भारताची नार सामान्य नव्हती, एक नारी शक्ती अशी होती महाराज. नहीं युद्ध से पीछे हटेगी, नहीं युद्ध से पीछे हटेगी, कुर्बानी दे जान की बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की. आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी से छुपकर दुश्मन भाग न पाएगा. मातृभूमि की रक्षा करने, मातृभूमि की रक्षा करने अपने मन में ठान ली, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की, बेटी हिंदुस्तान की. हा अजेंडा आमच्या नारी शक्तीचा होता. आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा, भारत की नारी
बीमारी से छुटकर दुश्मन भाग ना पाएगा, हा अजेंडा आमच्या नारी शक्तीचा होता. आणि आताच्या नारी शक्ती त्याच हिंदुस्थानामध्ये जन्माला आलेल्या नारी शक्ती आज कुळाला कलंक लावायला निघाल्या, राष्ट्राला कलंक लावायला निघाल्या. म्हणून संस्कृती जपा. फॅशन आणि व्यसन या दोन गोष्टीने राष्ट्राचा नव्हे समाजाचा, राष्ट्राचा, देशाचा, संस्कृतीचा बट्ट्याबोळ केलाय. फॅशन आणि व्यसन. व्यसन लागला मला मोबाईलचं. पाश्चिमात्य देशाच्या नवीन नवीन सिरियल ज्या येतात, आता ते का पुष्पक काय जे आलं त्याला लोक पोरं वेडी झाली. काय सिरियल बघावी? पुष्पा ही सिरियल आपण बघावी? हाणामाऱ्या बघाव्या? नाही महाराज. माझ्या धर्मवीर शंभू राजांचा रक्त रंजित नरसंहार बघावा. नवे तर नारायणाने अवतार घेतला महाराज. या कलियुगामध्ये कलियुगातल्या लोकांचा उद्धार करण्यासाठी नवनाथांची गाथा आम्ही बघावी. स्वराज्यजननी राष्ट्रमाता जिजाऊ माऊली आम्ही बघावी. श्री संत मीराबाईचा संघर्ष आम्ही बघावा. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा संघर्ष, या अज्ञानी समाजाच्या हितासाठी जो काही संघर्ष झाला तो संघर्ष आम्ही बघावा. पुष्पा बघू लागले, कुणी सैराट पाहू लागले. बेकार अवस्था झाली महाराज समाजाची. आणि लहान लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देतात. काही मुलांना डोळ्याचे कॅन्सर त्यामुळे होतात महाराज. कुठेतरी या गोष्टी थांबाव्या, समाजाच्या हिताच्या आहेत. बघा काय चालू होतं आपला तुकोबारायांचा संघर्ष. तुकोबारायांची पत्नी, तुकोबारायांचं भजन सुरू झालं. भंडारा डोंगरावर भजनाला प्रारंभ झाला. आणि भजनाला प्रारंभ झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुकोबारायांची पत्नी ही सामान्य पत्नी नव्हती महाराज. काय ती महान पतिव्रता काही पुण्य घेऊन जन्माला आली असेल महाराज. काय पुण्य घेऊन आली असेल की जिच्या पायातला काटा देवाने काढावा. काय पुण्यवान ती माऊली असेल महाराज. काय तिचं आचरण असेल, काय तिचं जीवन धन्य असेल महाराज. घरामध्ये खायला काही राहिलं नाही, पण आपल्या मालकाची साथ तिने सोडली नाही. शिवा द्याव्या, बोलावं, पण मालकाला सोडून गेली नाही. तुकोबारायांचं भजनाला प्रारंभ झाला. पत्नीने विचार केला, माझ्या मालक भंडारा डोंगरावर गेले, खायला काय काय अवस्था असेल खाण्यापिण्याची. तुकोबारायांच्या पत्नीनं भाकरीचं काठोडं बरोबर घ्यावं, लेकरं मागा पुढं खेळायची आणि गावातल्या गाव येशीपर्यंत आल्यावर पर्स मधनं मोबाईल काढावा, मोबाईल फोन लावावा. बरोबर ना? आताच्या बाया काय करतात? फोन काढतात. 5-10 मिनिटाला एवढं डिस्टर्ब करतात त्या माणसांना. कुठे आहात, कुणासोबत आहात, काय व्हिडिओ कॉल करून बघतात. एवढा त्यांचा मार्गावर विश्वास नाही. आणि परत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि त्याच कुंकवावरून एक महिन्यानी भांडणं. कुठे चांगली संस्कृती? बघा ही समाजातली अवस्था सांगती आहे. तर तुकोबारायांची पत्नी देहू गावाच्या गावेशी पर्यंत आल्याबरोबर त्या ठिकाणी काय करायचं महाराज. जसं आपण फोन कानाला लावतो ना, तसं कान माझ्या जिजाबाईनं जमिनीला लावावा. तर ज्या वाटेनं तुकोबारा गेलेली असायची ना, त्या वाटेच्या मातीतनं विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता. काय म्हणतील, मातीतनं कुठे विठ्ठल ध्वनी येत असतो का? वैराग्याची रेंज मिळू द्या, भक्तीची चार्जिंग करा, नामाचा बॅलन्स टाका. विठ्ठल नावाचा ध्वनी ऐकायला आल्याशिवाय राहणार नाही महाराज. विठ्ठल नावाचा ध्वनी ऐकायला आला आणि जिजाबाईची वाटचाल सुरू झाली महाराज. ज्या वाटेनं तुकोबाराई गेले होते, जिथे पावलाचे ठसे उमटले होते, प्रत्येक पावलाला तिनं वंदन करावं. आणि असं वंदन करत अर्धा भंडारा डोंगराचा रस्ता तिनं पार केला महाराज. अर्धा रस्ता पार केल्याच्या नंतर पायामध्ये काटा मोडला. आज महाराज अशा महान पतिव्रतेचा चरणाचा स्पर्श व्हावा. धन्य धन्य पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. कुठला काटा होता महाराज? अज्ञान रूपी काटा. आणि तो काटा काढण्यासाठी देवाला यावं लागलं. पायामध्ये जसा काटा मोडला, तर पायातला काटा मोडला, वरती काटा निघाला, बळबळ बळबळ रक्त व्हायला लागलं महाराज. त्याच वेळेला चिंतन तुकोबारायांचं चाललं, पण चिंता विटेवरच्या मालकाला पडली. देवानं विचार केला, अरे माझ्या लेकराची, माझ्या भक्ताची मालकी नाही म्हणले, सामान्य नाहीये, ती महान पतिव्रता आहे. देवानं विटेवरून उडी टाकली महाराज. गरुडाला सांगितलं, गरुडा बंद कर सगळ्या पंढरपूरच्या वाटा, आधी भंडारा डोंगर गाठा. भंडारा डोंगर गाठला की का गुराखाचं रूप धारण केलं. लहान लेकराचं रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे. 15-16 वर्षाच्या 13-14 वर्षाच्या लेकराचं रूप धारण केलं. आणि त्या ठिकाणी हातामध्ये काठी धावत आली. जिजाबाईला म्हणतात, आई काय झालं पायाला? अरे बाळा काटा मोडला रे. काय विचारतो, तुला दिसत नाही का? कसा काटा काढू, काय करू? माझे मालक तिथं उपवाशी राहतील रे राजा. त्यावेळेला सांगितलं, आई मी काढू का काटा? त्यावेळेला आई साहेबांनी म्हणावं, आई तुला आपलं आई साहेबांनी म्हणावं, बाळा अरे तुला काटा काढता येईल करे? फार मोठा काटा आहे बाळा.
देवाचे मार्मिक शब्द देवाने म्हणावा, आई आजपर्यंत लई मोठमोठ्यांची काठी काढली, हे माझ्या डाव्या हातचा खेळ नाही आहे. कळू दिलं नाही म्हणे मी. महाराज जिजाबाईचा पाय काढ म्हणे काटा. जिजाबाईचा ते चरण किती पवित्र असतील महाराज, माझ्या जिजाबाईचे चरण. तो पाय भगवान परमात्म्यानं हातामध्ये घ्यावा आणि तो काटा काढावा महाराज. जसा हाताचा स्पर्श झाला, काटाही नाही, वेदनाही नाही, रक्तस्रावही बंद झाला. म्हणजे मग जिजाईने म्हणावं, बाळा काय जादू आहे रे तुझ्या हातामध्ये, काय सुंदर तू काटा काढलास बाळा. अरे मला जाणीव सुद्धा होऊ दिली नाही बाळा, पण इतका सुंदर काटा काढलास ना तू, तर मला तुझा पत्ता सांग. कारण कसं आहे, एखाद्याला जर काटा मोडला ते हो गावामध्ये, तर मला त्याला पत्ता सांगता येईल, तुझी मला ओळख खून सांगता येईल की अशा ठिकाणी अमुक अमुक ठिकाणी असा काटे काढणारा बसलेला आहे म्हणून. पण सांग ना देवा, सांग ना राजा. तिला काय माहिती महाराज देव होता का कोण होता. त्यावेळेला महाराज तिनं देवाने म्हणावं, आई खरं सांगू का तुला. म्हणे मग खोटं बोलू नाही माणसानं, खरं सांगावं. देवाने म्हणावं, आई खरं सांगितलं ना तू दगड घेऊन मागं लागशील. बाळा सांगणार आहे, अरे तू माझा काटा काढला, कशाला तुझ्या मागं दगड घेऊन लागू. देवाने उभं राहावं. खरं सांगू का आई तुला. सांगणार आहे बाळा, तुझा पत्ता सांग ना राजा. तर त्यावेळेला पत्ता सांगावा. भीमातिरी एक वसविली नगर, नाव होतं याचे पंढरपूर, पंढरपूरचा विठू पाटील आहे मी. असं म्हटल्याबरोबर जिजाईने असा दगड घेतला. आता थांब देवा, तुझ्या पायावर दगड घालते. अरे काळा विठा, माझ्या मालकाला वेड लावलंस तू. अरे पोटचं लेकरू अन्न करता गेला, पोटचं लेकरू अन्न करता गेलं. माझ्या घराची प्रपंचाची अवस्था जर्जर झाली आणि आता काटा काढायला आलास का तू देवा. थांब. पण करिता स्वामी सवय वाद, अधिक अधिक आनंद. त्या वादामध्ये आनंद, आत्मानंद होता महाराज. आत्मानंदाची स्वानुभूती देवानं पुढे पडावा. देवाने म्हणावं, आई साहेब टाटा म्हणे, आता येतो म्हणे मी देव. तर देवाने जावं महाराज. जिजाबाईच्या पायातला काटा का काढला. पतिव्रता धर्माचा होता जिजाबाई जवळ साठा, आणि मग जिजाबाईच्या पायात मोडला काटा. तर भगवान परमात्म्यानं गरुडाला सांगितलं, गरुडा बंद कर सगळ्या पंढरपूरच्या वाटा, आधी भंडारा डोंगर गाठा. आणि भंडारा डोंगर गाठून जिजाबाईच्या पायातला काढला काटा. आणि मग जिजाबाई म्हणते देवाला टाटा. आता तुम्हाला करीन का देव टाटा, तुम्हाला पण करल, पण सासू सासऱ्यांची सेवा करा. महाराज लोक आलं की पाय गड्या टाकताना घरातल्या वयोवृद्धांचा आदर करत नाही. सांगून जाईल कोणत्याच महाराजाचं दर्शन घेऊ नका, पण घरातल्या वृद्धांना सकाळ संध्याकाळ विचारा, तुम्ही जेवलात का, तब्येत बरी आहे का, त्यांच्याशी हितगुज करा. आणि रोज त्यांचं दर्शन घ्या महाराज. माई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, तिथेच तुम्हाला स्वर्ग आहे महाराज. काय आनंद आहे. म्हाताऱ्या माणसांना काही लागत नाही घरामध्ये. तुम्ही बघा वयोवृद्धांना कधी रागवू नका हो. त्यांनी काही प्रश्न विचारले, लहान बालक लहानपणी त्या माई बापाला आपण नाही ते प्रश्न विचारावे, त्याचं उत्तर त्या माई बापानं द्यावं. आणि आज तेच माई बाप म्हातारपणामध्ये काही जर प्रश्न विचारले, घरामध्ये कोण आलं तर लाज वाटते. काही काही नालायक अवलादींना सांगायचे, माई बाप हो कुठे चालली आहे आपली संस्कृती. अरे ज्येष्ठ श्रेष्ठांना जपा. घरामध्ये जर जुनी माणसं नसतील तर तुमच्या रीती रिवाज, तुमच्या परंपरा तुम्हाला कशा कळणार आहे. विठ्ठल विठ्ठल. पूर्ण परिवाराचं समर्पण होतं महाराज भगवान परमात्म्यांच्या चरणी. काय समर्पण होतं आणि किती समर्पण होतं हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. Oh
दिले पंढरीराया आता सांगावया उरले नाही. लोकांनी म्हणावं पैसा उपाधीच्या बाबतीत जर विचार केला, तुकोबारायांना काय सामान्य पद नव्हतं, पण तुकोबारायांनी त्या पदाचा उपयोग कधीच केला नाही. महाराज आपण पदव्या लावतो, तुकोबारायांनी कुठेच नाही लावली महाराज. आणि तुकोबारायांना पदवी काय सामान्यानं दिली नव्हती महाराज, काही मनानं पदवी नव्हती लावली. ज्यावेळेला रामेश्वर शास्त्रीने तुकोबारायांचा गाथा बुडवायला लावला महाराज, गाथा बुडवला आणि गाथा बुडवून ज्या वेळेला अंगाचा दाह सुरू झाला महाराज, अंगाची दाहकता सर्व शरीरामध्ये आग भडकली महाराज. आणि अशी आग भडकली, भरपूर उपचार केले पण आग काही शांत होईना. आणि मग माझ्या ज्ञानोबारायांची समाधी संजीवन समाधी आहे महाराज. माझ्या ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी समोर 3.5 दिवस बसलेले आहे. आणि ज्ञानोबारायांना प्रार्थना करावी, ज्ञानोबाराया विश्वाची माऊली तुम्ही आहात, तापलेल्या जीवाला गारवा देणारी तुमची समाधी आहे ज्ञानोबाराया. तुमची शरणागती तापलेल्या जीवाला शांतता देणारी तुमची शरणागती आहे. माऊली अंगाचा दाह होतं, काय करू मी. संजीवन समाधीतनं महाराज त्या ठिकाणी साक्षात्कार झाला. शब्दधनी निघाले, सांगितलं रामेश्वरा अरे अपराध तू तुकोबाचा केला, क्षमा मागायला माझ्याकडे आला, तू माझ्या चरणी जीव जरी समर्पित केला ना माझ्या समाधीच्या समोर, तरी मी तुझी दाहकता शांत करू शकत नाही, कारण तू अपराध तुकोबारायांचा केला. अरे वेड्या, संतांचे शब्द कधी बुडवल्याने बुडत नसतात, कधी जळल्याने जळत नसतात. अरे तुला माहिती नाही आहे तुकोबा कोण आहे म्हणून. त्यावेळेला ज्ञानोबारायांनी म्हणावा जगद्गुरु अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोनिया. अरे नामदेव महाराजांचा अवतार आहे माझा जगद्गुरु तुकोबा, हे ज्ञानोबारायांनी म्हणावं. पण तुकोबारायांनी म्हणावं बस मी भक्त तू देव ऐसे करी, याच्या पलीकडे काही नको देवा. ही अवस्था तुकोबारायांच्या जीवनाची होती माई बापू. आणि राहिला पदाचा विषय, तुकोबारायांना बघा ज्ञानोबारायांच्या 9व्या अध्यायामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. जे पुण्याची पावती सरे ते इंद्राधिक पदे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोका. तर बघा पुण्याची पावटी जर सरले, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत इंद्राचं पद सुरक्षित आहे. पण इंद्र पदाची उटी उतरे तर त्यांना सुद्धा मृत्यू लोकात यावं लागतं पुण्याची पावटी संपल्यावर. एवढे मोठे पद, आता इंद्राचं पद, ब्रह्मदेवाचं पद, त्याच्यानंतर पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, खासदार असेल, आमदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, सरपंच असेल, ही सर्व पद बदलणारी आहे. कोणतंच पद स्थित राहत नाही. पण असं कधी तुम्ही ऐकलं का माझी भगवान परमात्म्याची भक्त, असं कधी ऐकलं का माझी हरिभक्त परायण, कधी ऐकलं का नाही. तुकोबारायांनी म्हणावं दास झालं हरिदासाची, याच्या पलीकडे काही नको, पण संतांच्या चरणांची सेवा हवी आहे. तुकोबारायांनी म्हणावं वावे त्यांचे द्वारी श्वान येते, त्यांच्या दारात मला पुत्र होऊन राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण त्यांचं दास्यत्व मी स्वीकारेल. आणि म्हणून आपलं मन कुठेही समर्पित करू नका. कुणी मन धाब्यावर समर्पित करतं, कुणी कुठेही समर्पित करतं, पण अशा वाईट ठिकाणी कधी मन समर्पित करू नका. मन अशा ठिकाणी समर्पित करा, रामायणामध्ये समर्पित करा, स्वतःचं करिअर घडवण्यामध्ये समर्पित करा, देशसेवेसाठी समर्पित करा, राष्ट्र सेवेसाठी समर्पित करा, देशाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी, संप्रदायाच्या हितासाठी त्या ठिकाणी आम्ही समर्पित करावं महाराजांचं मन. आणि तुकोबारायांच्या लक्षात आलं या जगातल्या उपाध्या, या सर्व उपाध्या जाणार आहेत. त्या उपाध्या चिरकाल निरंतर टिकणाऱ्या नाहीये. इथं एकच उपाधी अशी आहे, ती म्हणजे हरिभक्त, ती म्हणजे भगवान परमात्म्याचे दास. तीच उपाधी सत्य चिरकाल निरंतर टिकणारी आहे. आणि म्हणून तर तुकोबारायांनी अभंगाच्या ध्रुव पदामध्ये सांगावं अर्थ
फासा उपाधीचा. मग काय आहे तुकोबरांनी म्हणाला, तुका म्हणे ग विठोबाचे नाम आहे जवळी दाम नाही रुका. माझ्याकडे फक्त भगवान परमात्म्याचं नाम उरलं आणि ते नामच महाराज चिरकाल निरंतर उरणारं आहे, टिकणारं आहे. आपलं नाव नाही, आपण आपल्या नावासाठी धडपड करतो पण आपलं नाव कुठेच, आपल्या नावाचं कुठेच ठाव ठिकाणा नाहीये. कशा प्रकारे बघा, उदाहरणार्थ आता मी माझंच नाव सांगते बघा. आता हे सुंदर असं या ठिकाणी वारकरी विद्यार्थी आहे. आता त्या दादा नाव काय तुमचं? विजय दादा. आता विजय हे नाव देहाला का आत्म्याला? देहाला. कुठे आहे मग विजय? हात दाखवा बरं दादा तुमचा. हा विजय आहे का? हा हात खाली दोन खांबावर ते उभे आहे, ते विजय आहे का पाय आहे? पाय आहे. इतका सुंदर मुखचंद्र आहे, तर ते मुख आहे का विजय आहे? मुख आहे. मग ज्या नावाच, मग विजय कुठे आहे? कुठेच नाही. हा, ज्या नावाचा कुठे ठाव ठिकाणाच नाही त्या नावासाठी आम्ही धडपड करतो. तर बघा, नाव एकच आहे, त्या नावासाठी धडपड करा जे चिरकाल निरंतर टिकणार आहे आणि जे आपल्याला तारणार आहे. नाम तारक त्रिभुवनी नामे तारिले अपार, आजा मेळ उद्धरीला चोखा मेळा मुक्ती सनेला. नाम तुझे रे नारायणा थोडी पाषाणाला पाना. त्या भगवान परमात्म्याचं नाम जपावं महाराज. त्या नामात एवढी ताकद आहे महाराज. तुकोबारांना प्रचिती आली बघा. स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी काही नजराणे तिथे ठेवलेले होते. तुम्हा सर्वांना तो प्रसंग सर्वांच्या पाठ आहे महाराज. तुकोबारांनी त्या शिळेवरती हिरे माणिक मोती सोनं पाहिलं. भजनाची जागाच बदलली. जशी भजनाची जागा बदलली महाराज, शिळेला पाझर फुटला आणि त्या शिळेला वाचा फुटली. त्या शिळेने म्हणावं, तुकोबाराया 12 वर्ष झाली हृदयाचं सिंहासन बनून ऊन वारा पाऊस याची तमाम बाळगता मी तुमची सेवा केली. मी सेवेत कुठं कमी पडले मला याचं उत्तर द्या. आज तुम्ही भजनाची जागा का बदलली? तर त्यावेळेला महाराज तुकोबारांनी त्या शिळेला दंडवत प्रणाम करावा आणि म्हणावं, माय 12 वर्ष झाली तू हृदयाचं सिंहासन भरून माझी सेवा केलीस ना, तुला मी दंडवत प्रणाम करतो. पण आज मात्र मी तुझी सेवा स्वीकारू शकत नाही. का स्वीकारू शकत नाही? तर त्याचं कारण सांगितलं. माय आज तुला सोन्याचा विटाळ झालाय म्हणून तुझी सेवा मी स्वीकारू शकत नाही महाराज. ती शिळा सरदिशी इंद्राणीच्या पाण्यामध्ये गेली. इंद्राणीचं स्नान करून पुन्हा जागेवर आली. त्या शिळेनं सांगितलं, महाराज तुम्ही सांगता की जो कोणी नर नारी चढ मूड सगुण निर्गुण जो कोणी इंद्राणी पवित्र असणाऱ्या इंद्राणी माऊलीचं स्नान करेल तो जगात पवित्र राहणार नाही. त्याच्यासारखा पवित्र कोणी जगात नाही. हे जर तुम्ही सांगता तर आता मात्र मी इंद्राणी माऊलीचं स्नान करून जागेवर आले. आता मी पवित्र झाले. आता तुम्हाला माझी सेवा स्वीकारावी लागेल. महाराज पाषाणाला सुद्धा पाझर फोडण्याची ताकद माझ्या संतांच्या त्यागामध्ये आहे, संतांच्या वैराग्यामध्ये आहे, संतांच्या समर्पणामध्ये आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी एवढं समर्पण होतं. शेवटी लोकांनी म्हणावं, तुकोबा आता काय राहिलंय तुमच्याकडे? तर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये उत्तर द्यावं महाराज.
विठोबाचे नाम आहे जवळीता मन आहे रुका. श्रोते सज्जन शक्तीनो, आपली वेळ झालेली आहे. जास्त वेळ घेतला तर तुम्हाला वाटेल ह्या ताईला दुसऱ्या कीर्तन सेवा भेटत नाही, आपलंच गाव उरलं की काय, असं काही कुणाचा गैरसमज होऊ नये. बघा, तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगा वय उरले नाही, अर्थ चाड चिंता नाही म्हणी, आशा तोडीला फासा उपाधीचा. तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळीता मन नाही रुका, अर्थ चाड चिंता नाही म्हणी, आशा तोडीला फासा उपाधीचा. या माझ्या तुकोबरायांच्या अमृत वचनावर जसं बोलता येईल तसं बोलण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकीचे शब्द निघाले असतील तर माझा पामर आहे काय, थोरपण पायीची वाहन पायीवरी. आपल्या पायातली चप्पल तुटली की आपण त्या चपलीची शिलाई करता, पुन्हा चरणाचं स्थान देता. तसं बोलता बोलता ही चप्पल कुठे तुटली चुकली असेल तर आपल्या जवळीनं क्षमारूपी धाग्यानं या चपलीची शिलाई करा. आमच्या सर्व ज्ञानी गुणी महाराज मंडळींनी खूप सुंदर अशी साथ दिली. सर्वांच्या चरणी या ठिकाणी दंडवत प्रणाम. आपणा सर्व श्रोते सज्जन शक्तींना दंडवत प्रणाम. आपला हा चालत असलेला अखंड हरिणाम सत्तावर येवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या नयन उत्तर उत्तर असा वाढत राहो की सुवर्ण महोत्सवाला गवस निघालो. धरली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित जाता जाता सांगून जाईल. बिडकीनपासून एक 5 किलोमीटर अंतरावर कर्मयोगिनी गोशाळा आहे. अंधा अपंग पीडित गोमाता आहेत. आदरणीय बाबांनी माहिती कल्पना दिली असेल सुधाकर बाबांनी. ताई गोमाता अशा की त्यांना गुडघ्यापासून समोरचे दोन्ही पाय नाही आहेत. बाबांनी ती रिअल परिस्थिती पाहिली. एका गोमातेला दिसत नाही, एका गोमातेला भरपूर वय झालं, वासरू झालं नाही अजून. अशा विकलांग गायी आहेत आणि चांगल्याही गोमाता तिथे आहेत. कधी आला त्या परिसरामध्ये तर आवर्जून नक्की गोमातेच्या दर्शनासाठी याल. आणि गोमातेच्या चाऱ्यासाठी जर कुणाला काही सहकार्य करण्याची जर सद्भावना असेल तर निश्चित इथे या ठिकाणी आमचे दादा बसलेले आहेत, त्यांच्याकडं जमा करावी. आणि परिसरामध्ये कीर्तन करताना आम्ही दक्षिणा घेत नाही आणि कीर्तनात कधीच मागत नाही. पण आज बाबांनी आवर्जून सांगितलं, तुम्ही नाही मागायचं, कीर्तनात नाही मागायचं तर कुठून आणणार आहे तुम्ही. आणि परिसरामध्ये कीर्तन करताना दक्षिणा घेत नाही. गायीसाठी एक तर सरकी पेंड मागून घेतो, नाही तर चाऱ्याचे ट्रॅक्टर मागून घेतो. पण अंतर बाबांनी सांगितलं, तुम्ही माझ्या विश्वासावर सांगा, तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. आणि नाही ती लोक भरपूर घेऊन जातात,
तुम्हाला गाईला जर खाण्यासाठी न्यायचं असेल तर तुम्ही माझ्या विश्वासावर मागा. या ठिकाणी कुणाला जर चाऱ्यासाठी सहकार्य करावं त्या ठिकाणी, कारण विकलांग गायी आहेत, अपंग गायी आहेत महाराज. आणि गौ मातेला चारा खाऊ घातल्यानंतर किंवा गौ माता दान दिल्यानंतर पितृदोषातून मुक्तता जर करायची असेल, कारण आणि ज्याच्या वंशाला दिवाण असेल महाराज, तर गायीचा वंश कधी बुडत नाही अशी माणसं त्या ठिकाणी गौमाता दान देतात. असा आमच्याकडे अनुभव आहे. पण बघा समाज असा आहे दादा, गौमाता दान देतात पण चांगल्या गायी कधीच दान देत नाही. आमच्याकडे प्रत्येक आलेली गाय सलाईन लावूनच उठवावी लागली महाराज. अशा प्रकारे त्या ठिकाणी गौमातेची सेवा आहे. कुणी काही सदिच्छेने त्या ठिकाणी मदत करावी. दादा या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्याकडे उद्धव भाऊ यांच्याकडे सुपूर्त केली तरी चालेल. या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन होईल. हाताने टाळी, मुखाने नाम विठोबा गौमाता आपल्या परिवाराला सदैव सुखी ठेवो. ज्ञानेश्वरा द्यायचं असेल तर द्या काहीसाठी जे काही असेल तो आहे का कोणी माऊली मावशाकर पुरुष मंडळीकर ज्यांना कोणालाही दान द्यायचं असेल त्यांनी सरळ हाताने मोकळ्या मनाने असं दान द्या. जे रुपया 8 आणे 5 रुपये 10 रुपये जे काही आज खिशात असतील ते दान करा. पुरुष मंडळीने सुद्धा दान करा जे कोणी असेल त्यांना.
गाईच्या गोशाळेसाठी आपलं हे दान जात आहे, चांगल्या मार्गाला दान जात आहे. आहे का कोणी इकडं पुरुष मंडळीकडे? अरे जे खिसत असतील ते द्या. रुपया असेल रुपया द्या, 10 रुपये द्या, 5 रुपये द्या, 50 द्या, 500 द्या.